प्रयत्न किया है कि इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। और हमारे विधायक राजन नाइक जी हैं, मैं उनसे भी बात की हूं कि कार्रवाई होनी चाहिए। नहीं होगा तो इनके खिलाफ हम आंदोलन करेंगे, इनका पुतला फूंकेंगे, इनके ऑफिस के सामने आंदोलन करेंगे, चाहे उसमें हमारी जान ही क्यों न जाए, लेकिन मैं इनका विरोध करूंगा। प्रतिनिधी म्हणून करायचं काय? प्रशासन याच्यावर कारवाई करायला तयार नाही। मग लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करताय व आम्ही ते केलेलं आहे, पण हे आम्ही लोकांसाठी केलं आहे आणि रोज लोक आमच्याकडे जेव्हा येतात त्यावेळी आम्हाला हे सगळं करावंच लागेल। त्याच्यासाठीच आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलंय। ह्या लोकांच्या वारंवार समस्या येतात, इथल्या महिला आमच्याकडे येतात, महिला तक्रार करतात की हे फेरीवाले आम्हाला छेडछाड करतायत, ह्याचं आम्ही उत्तर नाही द्यायचं का? आणि आम्ही त्यांना समजवायला आलो होतो, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला, त्याचा हा प्रतिसाद होता जो आमच्या कार्यकर्त्यांनी केलाय। नमस्कार, आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत। जर आपल्याला माहिती असेल तर गेल्या काही तासांपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आहे भाजपचे नगरसेवक 22 प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक अशोक शेळके यांचा, आणि हे भाजपचे वसई विरार महानगरपालिकेचे गटनेता देखील आहेत। या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण अशोक शेळके हे आपलं देत आहेत वाया। त्याचबरोबर ज्या प्रकारे मारलं गेलं ते चुकीचं होतं असं आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आपण आधी हा संपूर्ण व्हिडिओ बघा। पता नहीं क्यों मारा मारी कर रहे। अरे 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 अबे गौरव को उसको, अरे माँ कसम, ये लोग क्या तोड़फोड़ कर रहे हैं। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की कशा प्रकारे अशोक शेळके हे त्या व्यक्तीच्या मागे धावून त्याला मारत आहेत। आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये त्या व्यक्तीची चूक इतकी होती की त्यांनी जे आहे फुटपाथच्या खाली गाडी लावली होती। आता आमचे काही मित्र पत्रकार आहेत, त्यांच्याकडून असं कळतं की अशोक शेळके यांनी त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे की या व्यक्तीला, हा व्यक्ती जो आहे तो महिलांना छेडायचा आणि त्याच्या कंप्लेंट महिलांनी त्यांच्याकडे केल्या आणि म्हणून जे आहेत ते वाद पूर्ण निर्माण झाला। परंतु जर असं असेल मग त्याच्या गाडीची तोडफोड करण्याची काय गरज आहे? फुटपाथवर असतात, या सगळ्या फुटपाथवर असल्यामुळे इथे एखादी ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही। इथले बरेच जे लोक आहेत ते ना महिलांची छेडछाड काढतात आणि ह्या वारंवार आमच्याकडे तक्रारी आल्या। त्यावेळी आम्ही त्यांना सांगायला आलो की बाबा ह्या तुम्ही इथून शिफ्ट व्हा, तर त्याने आमच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला केला आणि त्याचा तो प्रतिसाद होता। आम्ही नेहमी सांगतोय की हे इथे गटर। दुसरं, या संपूर्ण मुद्द्यामध्ये सोसायटीने, एक सोसायटी आहे त्यांनी मार्च मध्ये अशोक शेळके यांना एक पत्र दिलं होतं की फेरीवाल्यांचा त्रास वाढत चाललेला आहे, फेरीवाल्यांना या ठिकाणी हटवलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे घाण होते किंवा रस्त्यावर कचरा पसरतो। पण असं जरी असेल तर अशोक शेळके हे गटनेता आहेत, एक नगरसेवक आहेत आणि भाजपसारख्या मोठ्या पक्षाचे आहेत, तर त्यांचं कर्तव्य हे नव्हतं का की महानगरपालिकेला या संपूर्ण घटनेची माहिती देऊन या संपूर्ण घटनेबाबत जागृत करून त्या ठिकाणी कारवाई करावी, 112 वर फोन करावा, पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी। जर महिलेची छेडखानी होत असेल तर खुद्द त्यांनी महिलेला समोर आणून किंवा महिलेला समोर न आणता तिची माहिती घेऊन, त्या व्यक्तीची माहिती घेऊन स्वतः व्हिडिओ काढून याबाबत माहिती का नाही दिली की हा फेरीवाला जो आहे, हा दुकानदार जो आहे तो महिलेला छेडत आहे आणि त्यामुळे आपण त्याला मारत आहोत किंवा आपण त्याला धडा शिकवत आहोत। या संपूर्ण मुद्द्यामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय लांबून काढला गेला, एका अनोळखी व्यक्तीने काढलाय। त्याच्यामुळे तिथे काय चाललंय आपण पाहू शकतो। व्यक्तीचं असं म्हणणं आहे की त्याच्या कस्टमरला देखील मारलं जातं, त्याची काही चूकच नाहीये। म्हणजे जर आपण उद्या एखाद्या ठिकाणी सोडा प्यायला किंवा खायला गेलो तर आपण हा विचार करून जाऊया की तो प्रभाग भाजप कार्यकर्त्याचा आहे की बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा आहे, कारण माहित नाही कधी कोणाचं काय मुद्दा समोर येईल आणि जेणेकरून आपण पण कस्टमर म्हणून मार खाऊ। या संपूर्ण मुद्द्यामध्ये एक वेगळाच मुद्दा आता समोर येतोय, कारण या संपूर्ण मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशोक शेळकेंनी या संपूर्ण घटनेबाबतची आधीची एक रील पण आपल्या समाज माध्यमांवर व्हायरल केलेली आहे। त्या रीलमध्ये त्यांनी म्हटलंय की अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणं। मग महानगरपालिका नेमकं करतेय काय? महानगरपालिका इतकी झोपेत आहे की नगरसेवकाला आज महानगरपालिकेची कामं करावी लागतात। पोलीस प्रशासन इतकं सज्ज नाहीये का? गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहेत, परंतु असं असताना पोलीस प्रशासन इतकं सज्ज नाहीये का की नगरसेवकाला पोलीस प्रशासनाचं पण काम करावं लागतंय? असं असताना या ठिकाणी एक उत्तर भारतीय समाज जो आहे तो अतिशय रागात आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून, दिवसांपासून आपल्याला माहिती असेल संबंध महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदीचा वाद हा वाढत चाललेला आहे। एका बाजूला शिवसेना मनसे हा वाद चिघळवत आहे तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी उत्तर भारतीयांना एक आशेचं किरण आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष।
वसई विरारमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष यांना उत्तर भारतीयांचा एक मोठा पाठिंबा असतो. मग ते राजन नाईक असू दे किंवा स्नेहा दुबे पंडित असू दे, दोघंही उत्तर भारतीयांच्या एक मोठ्या वोट बँकमुळे जिंकत आलेले आहेत. पण असं असतानाच आता जेव्हा उत्तर भारतीय वोट बँक आपल्याकडे इतकं सकारात्मक आहेत, अशाच वेळी एका उत्तर भारतीय फेरीवाल्याला मारहाण केल्याप्रकरणी उत्तर भारतीय समाज जो आहे तो संपूर्णपणे नाराज झालेला आहे. इथे एक पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण थोडक्यात ऐका. वाले व्यक्ति को मारपीट रहे थे, जो कि मैं इसका निंदा करता हूं. आपने एक प्रश्न में कहा कि उत्तर भारतीय हिंदी भाषी भारतीय जनता पार्टी को वोट किए, सही बात है. हम लोग उत्तर प्रदेश से हैं, उत्तर भारत से हैं. हम लोग योगी जी महाराज को मानते हैं, वहाँ पे भारतीय जनता पार्टी है. यहाँ पे हम भाजपा को मानते हैं, हम देवेंद्र फडणवीस जी को मानते हैं, नरेंद्र मोदी जी को मानते हैं, प्रभु श्री राम जी को मानते हैं. हम लोग हिंदू धर्म को मानने वाले लोग हैं आज, जो कि भारतीय जनता पार्टी के साथ हैं. मेरा घर है, मेरा ऑफिस है, मैं स्वयं इन लोगों को वोट किया हूं और अपने रिश्तेदार, अपने दोस्तों से मैं इन लोगों के लिए घर घर जाकर के वोट मांगा हूं और सपोर्ट मांगा हूं. लेकिन दुख की ये बात है कि एक हिंदू उत्तर भारतीय हिंदी भाषी को मारने का काम अशोक सेलके ने किया. मैं इसका निंदा करता हूं. अब महानगर पालिका को फोन करो, आकर के तुरंत जो है वो कार्रवाई करेगा, सब हटा देगा. आपके किसने जो है जिम्मेदारी ये दिया है कि नहीं आप मारो पीटो और मार पीट के किसी को हटाओ? कहां से ये मिला है आपको, कौन अधिकार दिया? में वो जो है अब फंसते जा रहे हैं. पहले तो उन्होंने वीडियो जो भी अन्य दल के साथ में किए और उनके लोग तैयार रहे वीडियो बनाने के लिए, तुरंत हुआ, तुरंत 20 सेकंड की बन गई और बस एक रील बन गया और नेताओं तक पहुंच गया कि भारतीय जनता पार्टी के लिए बहुत काम कर रहा है. मैं भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हूं. उत्तर भारतीय समाज के वोटों से जीत के आए हैं. तीनों विधायक और खासदार सांसद जो भी है सब जीत के आए हैं. बिल्कुल. और उस झोपड़े में रहने वाले लोगों ने वोट किया है. आपको तो वोट चाहिए, लेकिन उनका झोपड़ा नहीं रहना चाहिए. क्यों आप वहां गए खड़े होकर तुड़वाने के लिए? फिर यही कृत्य इन्होंने यहां पे कर दिया. रील नहीं बना रहे हैं, अब रील बनाते हुए इनका मन बढ़ गया है. इनके खिलाफ जो है लोगों को खड़ा होना पड़ेगा. किया है कि इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और हमारे विधायक राजन नाइक जी हैं, मैं उनसे भी बात किया हूं कि कार्रवाई होनी चाहिए. नहीं होगा तो इनके खिलाफ हम आंदोलन करेंगे, इनका पुतला फूंकेंगे, इनके ऑफिस के सामने आंदोलन करेंगे, चाहे उसमें हमारी जान ही क्यों न जाए, लेकिन मैं इनका विरोध करूंगा. ये हमारी सुरक्षा करेंगे. लेकिन ऐसे लोग भारतीय जनता पार्टी को डुबाने का काम करेंगे. अगर भारतीय जनता पार्टी अशोक सेलके जैसे यहाँ के चारों नगर सेवक जो कार्य कर रहे हैं, अगर इनके ऊपर बंदिश नहीं लगा तो आने वाले समय में भारतीय जनता पार्टी में पहले यहाँ कार्यकर्ता नहीं थे. हम जैसे लोग, तमाम जैसे लोग यहाँ पर आए और भारतीय जनता पार्टी से जुड़े. आज यहाँ पर नगर सेवक से लेकर के विधायक और सांसद जो है भारतीय जनता पार्टी को हुआ. तो यही लोग जब हम देखेंगे हम असुरक्षित हो रहे हैं तो हम अपने सुरक्षा के लिए कहीं और जा सकते हैं. यांचं असं म्हणणं आहे की आता अशोक शेळके यांच्यावर कारवाई करा, नाहीतर आम्ही त्यांचे पुतळे जाळू, किंवा त्यांच्यावर अशी कारवाई करा त्यांना गटनेता पदावरून हटवलं पाहिजे. राजन नाईक यांनी कारवाई केली पाहिजे, स्नेहा दुबे यांनी कारवाई केली पाहिजे. परंतु खरंच कारवाई होते की नाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण एका व्हायरल व्हिडिओ नंतर पण फक्त एनसी होते आणि आज तो फेरीवाला न्यायासाठी इथे ते भटकतोय. परंतु उत्तर भारतीय पदाधिकारी आज मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि हा प्रश्न फक्त अनधिकृत फेरीवाल्यांचा राहिलेला नाहीये, तर हा प्रश्न आता झालाय उत्तर भारतीय वर्सेस मराठी. पुन्हा एकदा हा संपूर्ण मुद्दा समोर आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की ते उत्तर भारतीय होते म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. हेच ते उत्तर भारतीय ज्यांनी अशोक शेळके आणि इतर त्या पॅनलचे 3 नगरसेवक आहेत त्यांना जिंकवून आणले. या आधी ज्यांची सत्ता होती तेव्हा असं काही घडलं नाही आणि उत्तर भारतीय समाज यावेळेस अतिशय नाराज आहे. परंतु यापूर्वी देखील अशोक शेळके यांचे अनेक मुद्दे समोर आले आहेत. रुपेश जाधव यांच्यासोबतचा वाद, राजुली या ठिकाणी झालेली कारवाई, त्यानंतर आयुक्तांच्या केबिनमध्ये बसून जो मोर्चा करण्यात आला आणि आयुक्तांनी ज्या प्रकारे कंप्लेंट केली, महासभेचा गोंधळ, या संपूर्ण मुद्द्यानंतर कुठेतरी त्यांचा आरोप केला जातोय की रील्ससाठी हा संपूर्ण प्रकार केला जातोय. परंतु खरंच नगरसेवकांचं रील्ससाठी असं वागणं किंवा या संपूर्ण मुद्द्याला असं वळण देणं हे कितपत योग्य आहे? भारतीय जनता पक्षाचे अशोक शेळके एक गट नेता आहेत, त्यामुळे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या स्पष्टीकरणामध्ये एक पत्र पाठवलेलं आहे, आपण पत्र पाहू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की अनधिकृत फेरीवाले होते. हे सगळं जनतेला मान्य आहे, परंतु जनतेला हे मान्य नाहीये की महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या दोघांची काम आता एका नगरसेवकांनी करावी. मग खरंच आता आम्हाला पण असं वाटायला लागलं की प्रभाग क्रमांक 22 मध्ये
पोलीस प्रशासन आणि पालिकेची काहीच गरज नाहीये, कारण इथे नगरसेवक सगळं करण्यासाठी सक्षम आहेत. या संपूर्ण मुद्द्यामध्ये नगरसेवक अभय कक्कड देखील या ठिकाणी होते. त्यांचं नाव सहजासहजी कुठे समोर येत नाहीये, कारण ते व्हिडिओमध्ये तितके स्पष्ट दिसत नाहीयेत, परंतु ते देखील तिथे होते. आणि या संपूर्ण मुद्द्यानंतर आता एक वेगळीच ठिणगी जी आहे ती उत्तर भारतीय समाजामध्ये पेटली आहे. जाणून घेऊया या संपूर्ण मुद्द्यामध्ये कशा प्रकारे उत्तर भारतीय पदाधिकारी आता अशोक शेळके यांचा विरोध करतायत. परंतु त्याचबरोबर पाहण्यासारखं असेल, राजन नाईक त्यांच्यावर कारवाई करतात का, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील त्यांच्यावर कारवाई करतात का, आणि या सगळ्यामध्ये जर हे शांत बसले तर उत्तर भारतीय जो समाज आहे त्याचा एल्गार कसा होतो. धन्यवाद.